नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आजचा दिवस निवडणूक लढविणाऱ्यांसाठी आणि सर्वच राजकीय पक्षांसाठी खास आहे आणि आजच्या दिवशी राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि या संदर्भातच आम्ही चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत माझे सहकारी जहूर सय्यद आपल्या सोबत आहेत आणि आपण आज एक छोटीशी चर्चा करणार आहोत। राज्य निवडणूक आयोगानं आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यानुसार आता सोलापूर महानगरपालिकेसह 29 महानगरपालिकेमध्ये 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 ला निकाल हाती येणार आहे। या संदर्भात आपण चर्चा करूयात। आपल्यासोबत आहे जहूर सय्यद। मामा, कसं बघता, म्हणजे आता एकंदरीत आज निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर केलेला आहे। आज 15 डिसेंबर आहे आणि 15 जानेवारीला मतदान आहे। फार कमी वेळ लागला असं वाटत नाही तुम्हाला? हो, नक्की। मागचे जे निवडणूक आपण जर पाहाल तर त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ निवडणुकीचे जे कार्यकाळ असते ते निवडणूक जेव्हा जाहीर होते कमीत कमी 2 ते 3 महिने त्या निवडणुकीसाठी लागायचे। आता ह्या वेळेची जे निवडणूक आहे ते वेगळीच निवडणूक ह्यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे आणि काही वेळापूर्वीच निवडणूक आयोगाने जे पत्रकार परिषद घेऊन आपले ज्या तारखा ज्या डिक्लेअर केल्या ते नक्कीच आता फार कमी वेळ उमेदवारांकडे लागून राहिलेला आहे आणि सर्व नागरिकांचा पण एक त्यांच्यामध्ये पण एक अशी चाहूल आहे की बाबा निवडणूक चाहूल होती की बाबा निवडणूक कधी डिक्लेअर होणार, कधी डिक्लेअर होणार। शेवटी आज दुपारी आता मगाशीच एक अर्धा तासापूर्वी निवडणूक आयोगाने ते जे मीटिंग त्यांनी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यामध्ये सगळे तारखा वगैरे सगळं त्यांनी जाहीर केलेलं आहे। आपण ज्यावेळेस मागच्या 2 ते 3 महिन्यापासून आपण प्रत्येक पक्षाकडे जाऊन आपण प्रत्येक पक्षाचं कार्यालय जे आहे तिथं आपण कव्हर केलेलं होतं। मागच्या वेळेस आपण गेलो होतो बीजेपी कार्यालयामध्ये। बीजेपी कार्यालयामध्ये पण कालची किंवा परवाईचीच गोष्ट आहे, तिथं आपण बघितलं होतं ह्या वेळेस जे आहे बीजेपीचा वाढता कौल यावेळेस दिसत आहे आपल्याला। निश्चितच राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतलेली आहे, त्याचा संक्षिप्त कार्यक्रम आपण पुन्हा एकदा रिपीट करूया। आपण लाईव्ह दाखवलेला आहे, बातमी देखील प्रसारित केलेली आहे, पण पुन्हा एकदा हा आपण रिपीट कार्यक्रम दाखवूया। 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत अर्ज स्वीकारण्याची तारीख आहे। त्यानंतर छाननी जी आहे 31 डिसेंबर 2025 रोजी आहे। त्यानंतर अर्ज माघार घ्यायची जी तारीख आहे निवडणूक आयोगाने जी जाहीर केलेली आहे 2 जानेवारी 2026 ला तुम्हाला अर्ज मागे घेता येणार आहे। 3 जानेवारी 2026 ला चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारी जाहीर होणार आहे। म्हणजे चिन्ह वाटप करून जे माघार घेतले किती मैदानात उतरतात त्याचे चित्र जे आहे 3 जानेवारी 2026 ला स्पष्ट होणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15 जानेवारी 2026 ला मतदान आहे आणि 16 जानेवारीला मतमोजणी आहे आणि याबरोबरच मामा आचारसंहिता लागू झालेली आहे। काय सांगा? नक्कीच ह्यावेळेस आता मागच्या 20 दिवसाखाली जे नगर परिषद आणि नगरपंचायतीची जे निवडणूक झाल्यात त्यांची जे मतमोजणी ते अजून सुद्धा झालेली नाहीये आणि ह्याच्यात एक चांगली गोष्ट चांगली आहे की बाबा 15 जानेवारीला निवडणूक आणि 16 जानेवारीला लगेच दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होणार आहे। हे एक चांगली गोष्ट इथं दिसेल, कारण प्रशासनावर जे ताण आहे ते ताण पण कमी होईल आणि उमेदवारांचा पण ताण कमी होईल आणि त्यात जे नागरिक जे आहेत ते पण एक त्याला काय म्हणतात आपण त्यांचं जे श्वासोच्छ्वास जो आहे ते सुद्धा ते काय होणार प्रतीक्षा त्यांना न करता 15 तारखेला इलेक्शन लगेच 16 तारखेला डिक्लेरेशन, हे एक चांगली गोष्ट ह्या नगर परिषदेचा निकाल अजून 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे। पण महापालिकेच्या दृष्टीने तर राज्य निवडणूक आयोगाने खबरदारी घेतलेली आहे की प्रशासनावर किंवा ते ईव्हीएम मशीनच्या देखरेखीसाठी पोलीस प्रशासनावर ताण न पडता 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल। आणि एकंदरीत मामा जर आपण बघितली तर आता आचारसंहिता देखील लागू झालेली आहे। सर्वच राजकीय पक्षांसाठी ही आचारसंहिता आहे, त्याचे अनेक नियम आहेत, ते निवडणूक आयोग देखील जाहीर करेल। मात्र एकंदरीत या निवडणुकीच्या ज्या तारखा जाहीर झालेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने जर राज्यातील परिस्थिती जर आपण बघायची झाली तर सोलापूर महानगरपालिकेसाठी म्हणजे जेव्हा एखादी निवडणूक येते तेव्हा उमेदवाराला खर्चाची मर्यादा असते। तर आपली सोलापूर महानगरपालिका ही ड वर्गात आहे, तर ड वर्गातील सोलापूर महानगरपालिकेसाठी जे उमेदवार निवडणूक लढवणार आहे त्यांच्यासाठी खर्च जी मर्यादा आहे ती 9 लाख रुपये दिलेली आहे।
म्हणजे 9 लाख रुपयाच्या आत तुम्हाला निवडणुकीचा खर्च करता येणार आहे. आणि एकंदरीत राज्यात जर बघितले तर 29 महापालिका आहेत आणि त्यामध्ये 28 म्हणजे 2869 उमेदवारांचं भवितव्य या ठिकाणी आता फैसला होणार आहे. ऑफलाईन म्हणजे 2869 नगरसेवक निवडून जाणार आहेत 29 महापालिकेमध्ये. ऑफलाईन उमेदवारी देखील भरता येणार आहे आणि जवळपास 3,48,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे राज्यात. 1 जुलै 2025 पर्यंतची मतदान यादी त्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. 1,96,705 कर्मचारी यासाठी या मतदान प्रक्रियेत राबवले जाणार आहे. त्यानंतर 290 निवडणूक अधिकारी आणि 870 सहाय्यक निवडणूक अधिकारी या ठिकाणी कामाला लागणार आहे. 29 महापालिकांच्या निवडणूक झाल्या. एकंदरीत जर अ वर्गातील महापालिकेसाठी खर्च मर्यादा जी आहे ती 16 लाख आहे. ब वर्गातील महापालिकेच्या निवडणुकीसाठी 13 लाख, क वर्गातील महापालिकेसाठी 11 लाख आणि ड वर्गातील महापालिकेसाठी 9 लाख अशी मर्यादा आलेली आहे. मामा पण एकंदरीत जे गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका कधी होणार अशी आपण वाट बघत होतो. कारण मागची जी निवडणूक आहे 2017 ला झाली, 17 नंतर म्हणजे 22 ला याचा कार्यकाळ संपला. जवळपास 3 वर्षाचा कालावधी झालेला आहे. सोलापूर महापालिकेवर देखील प्रशासक राज आहे. काय वाटतं तुम्हाला? काय आपण एकत्रित बघितलेलं आपण अनेक वेळा बातम्याच्या माध्यमातून जात असतो. हो, आता काही भागात आपण गेलो होतो, काही भागामध्ये आपण काही न्यूज सुद्धा आपण कव्हर केलेले होते. ते ज्या ज्या ठिकाणी म्हणजे प्रशासनाचं पण काम एकातर्फे चांगलंच झालेलं आहे. प्रशासक म्हणून प्रशासनाने आपलं काम जे आहे ते वेळोवेळी पूर्ण केलेलं आहे. आणि मागच्या काही दिवसाखाली आपल्या इथे सोलापुरातील जे 26 प्रभाग जे आहेत त्यामध्ये आरक्षण देखील सोडत जाहीर झालेलं होतं. त्यामध्ये महिलांसाठी पण एक चांगला राखीव त्यांनी एक ठेवलेला आहे. त्यांनी 50% जे सवलत त्यांनी ठेवलेली आहे महिलांसाठी आणि आरक्षण सुद्धा जाहीर झालं. आता आपल्याला हे पाहायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी आरक्षण जाहीर झालेलं आहे त्या त्या ठिकाणी ह्या वेळेस महिलांचा कौल किती आहे, महिला जे उमेदवार आहेत त्यांचा कौल कशाप्रमाणे राहणं हे बघण्यासारखं आहे. एकंदरीत काही दिवसांपूर्वी सोलापूर महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे. महापालिकेत एकूण 26 प्रभाग आहेत आणि 104 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी 50% या महिला असणार आहेत. तर ओबीसी आरक्षण असेल, SC असेल, ST असेल आदी आरक्षण अनेक प्रभागात पडलेलं आहे. एकंदरीत पक्षाचा जर विचार केला तर मागच्या निवडणुकीमध्ये महापालिकेवर भाजपची सत्ता होती. तर यंदा कसं चित्र आहे? कारण यंदा आपण आता भाजप कार्यालयामध्ये देखील गेलेलो होतो. त्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज भरताना काय स्थिती होती तुम्ही थोडं सांगा. आपण मागच्या वेळेस जेव्हा बीजेपी कार्यालयामध्ये जेव्हा गेलो होतो फॉर्म पूर्ण संपलेले होते आणि अक्षरशः त्या ऑफिसवाल्यांना ते शटर खाली करण्याचा वेळ एखाद वेळेस त्यांच्यावर आले होते. कारण फॉर्म एकदम कमी पण आणि ह्या वेळेस प्रत्येक जे उमेदवार आहे ते बीजेपी साठी जास्त वळलाय का असं तिथं एक चित्र आपल्या समोर उभं राहिलेलं होतं. आणि ते लोक त्यांचे जे अधिकारी तिथले आहेत निवडणुकीचे जे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत तिथं जे बसवलेले आहेत त्यांनी सुद्धा म्हणत होते अरे आपल्याकडे फॉर्म संपलेले आहेत, फॉर्म नाही आहेत आता सध्या. तर असली हे परिस्थिती तिथं होती परवाशी आपण जेव्हा न्यूज कव्हर करत गेलो तेव्हा. आणि नक्कीच बीजेपी शरद पवार गट राष्ट्रवादी असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादी गट असेल हे अजून देखील हे लोक अजून काम पाहिजे तितकं चालू केलं नाही फॉर्म भरण्यासाठी. म्हणजे त्यांच्या कार्यालयामध्ये एवढीशी अशी गर्दी दिसून आली नाही जेवढी गर्दी बीजेपी कार्यालयामध्ये आपण पाहिलेली आहे. काँग्रेसनं सर्वात अगोदर म्हणजे इच्छुकांसाठी अर्ज भरून घेतलेले होते. काँग्रेसला देखील मोठा प्रतिसाद मिळालेला होता. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील आजपासून म्हणजे फॉर्म घेण्यास सुरुवात केलेली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट असतील किंवा एकनाथ शिंदे शिवसेना असतील त्यांचे देखील फॉर्म घेण्याचे या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र सर्वात जास्त जे आहे ते भाजपला गर्दी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कारण जवळपास 1000 पेक्षा जास्त इच्छुक जणांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला होता. एकंदरीत आता मामा आपल्याला असं या निवडणुकीत देखील अनेक चित्र स्पष्ट होणार आहे. कारण शिवसेनेच्या 2 पार्ट्या झालेल्या आहेत, राष्ट्रवादीच्या 2 पार्ट्या झाल्या आहेत. आता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये लढत होणार आहे. आजच आडम मास्तर यांनी देखील एक महत्वाची पत्रकार परिषद घेतलेली होती. त्यांचा मुद्दा आपण काय होता ते थोडं सांग. नक्कीच आज आडम मास्तरांनी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यांनी 20 जागांची मागणी त्यांनी केलेली आहे माकपने. आणि त्यांचा दावा एक असा होता की आमचे कमीत कमी 10 ते 12 आमचे उमेदवार निवडून येतील असं ते ठामपणे ते आज सांगताना आपल्याला दिसून आलेले. आणि त्यांचा कॉन्फिडन्स पण असा होता की
किंवा आम्हाला ते जागा त्यांना द्यावाच लागेल, कारण आमच्या प्रभागामध्ये आमच्या पार्टीचा प्रभाव जास्त आहे आणि आमचे चांगले काम बघून आम्ही जे जे धोरण आम्ही जे शासनाचे जे आम्ही लोकांपर्यंत जे पोहोचवलेले आहेत ते आम्ही चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत घेऊन गेलेले आहेत. तर आमचा एक चांगला प्रभाव त्या ठिकाणी पडेल असं आडम सरांनी आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलेलं होतं. एकंदरीत चेतन नरोटे यांनी देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमची सत्ता येणार असा दावा केलेला आहे. दुसरीकडे बीजेपी आपकी बार 70-75 के पार अशी घोषणा देत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील मोठ्या प्रमाणात आमचे नगरसेवक निवडून येतील असा दावा केलेला आहे. उद्धव ठाकरे असतील किंवा माकापूरने देखील दावा केलेला आहे. याच्यामध्ये एमआयएमची भूमिका अजून दिसलेली नाही, कारण ज्या पद्धतीनं आता म्हणजे निवडणुकाच्या तारीख घोषित झालेल्या आहेत, एमआयएम आता सक्रिय दिसेल. मात्र आतापर्यंत म्हणजे आज 15 तारखेला निवडणुकीचा कार्यक्रम झालेला, एमआयएम अद्याप म्हणजे या प्रक्रियेमध्ये कुठे दिसलेलं नाहीये. फारुख शाब्दी हे सध्या मुंबईतच व्यस्त असल्याचं दिसत आहे. हो, मागच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे त्यांना हार पत्करावा लागला विधानसभेला, मग त्या विधानसभेच्या वेळेस त्यांना एक वेगळंच काहीतरी सोलापूरमध्ये आपल्याबद्दल घडतंय का असं त्यांना वाटू लागत होतं. आणि मागच्या आपण 4 ते 5 महिन्याचं जर आपण अवधी बघितलात तर एमआयएमचे जे फारुख शाब्दी आहेत ते सोलापुरात पाय देखील ठेवलेले नाहीये. ते फक्त आपली जे जास्त त्यांचं जे वळण आहे ते मुंबईमध्येच त्यांचं जे जास्त जे झुकाव जे आहे ते मुंबईमध्येच लागून राहिला असं एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे. कारण ते एमआयएमचे जे इथले जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा अजून कुठं असं काम करताना दिसत नाही. आता निश्चितच तारखा जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे फारुख शाब्दी सोलापुरात आपल्याला दिसतीलच आणि कार्यकर्त्यांचे देखील उत्साह दिसेलच. मात्र एकंदरीत आज काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महापालिकेत देखील काही कार्यक्रम घेतलेला आहे. विशेष म्हणजे आमदार विजय देशमुख यांचा मतदारसंघातील मुळेगाव रस्ता जो आहे जवळपास 15 कोटी रुपये खर्चून जो रस्ता होणार आहे त्याचं उद्घाटन घाई गडबडीत पालकमंत्री आणि विजय देशमुख यांच्या हस्ते झालेलं आहे. म्हणजे त्यांना चावल देखील लागलेली होती की आचारसंहिता लागू होणार, त्यामुळे 15 कोटी रुपये रस्ते कामाचे किंवा विविध रस्ते कामाचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आचारसंहितेपूर्वी. एकंदरीत एमआयएम असेल, काँग्रेस असेल, माकप असेल, भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा शरद पवार गट असेल, यांच्या आता निर्णय प्रक्रियेला त्यांच्या आता महापालिका निवडणुकीला घेऊन मोठा वेग येणार आहे. कारण आता इलेक्शन जाहीर झालेलं आहे, त्यामुळे निश्चित इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे. आणि यंदा मामा असं या निवडणुकीत जर समजा अनेक बंडाचे निशाण देखील फडकणार आहेत, कारण तिकीट नाही दिल्यास अनेक जण निवडून तिकडे ओलांड्या मारू शकतात किंवा अपक्षांची संख्या देखील वाढू शकते, कारण एका प्रभागात 4 उमेदवार आहेत. हो, नक्कीच. आता मागच्या काही महिन्यापासून आपण बघत आहोत कोण कुठल्या पक्षात उडी मारत आहे आणि कोण कुठल्या पक्षात उडी मारणार हे शेवटच्या क्षणीपर्यंत आपल्याला सांगता येणार नाही. कारण आजचं जे राजकारण आहे ते आपण न कधी भूतो न भविष्यात असं पाहिलेलं आपण राजकारण आजपर्यंत कधी असलं राजकारण आपण पाहिलं नव्हतं. पण यावेळेचं जे राजकारण, यावेळेचं जे इलेक्शन आहे, जे निवडणूक आहे ते वेगळीच निवडणूक यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे काल जे एका पक्षात होते ते आज रात्री दुसऱ्या पक्षात असतील, सकाळी जे एका पक्षात होते ते संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असतील, असे चित्र नेहमी राज्यातील निवडणुकीमध्ये पाहायला मिळते. मात्र एकंदरीत आता महापालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळं सर्व राजकीय पक्ष कोणती तयारी करतात, कशा पद्धतीनं प्रचार रंगतो, कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट दिलं जात आहे किंवा कोण बंडाचे निशाण फडकावतो किंवा प्रचारामध्ये कोण येणार, म्हणजे राज्यस्तरीय यंत्रणा कशी असणार, भाजपची भूमिका काय असणार, एमआयएमची काय असणार, एकंदरीत या सर्व गोष्टींवर आता आपण आजपासून आपण या ठिकाणी विशेष लक्ष देणार आहे. लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर महापालिकेच्या दृष्टीनं शहरामध्ये काय चाललंय याचा सविस्तर अहवाल किंवा सविस्तर बातम्या आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातूनच देतच राहू. ही तर फक्त सुरुवात आहे. आता येणाऱ्या 15 जानेवारीपर्यंत काय काय घडामोडी घडतात याची जर विशेष बातम्या जर पाहिजे असेल तर लोकप्रधान न्यूज चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आपण आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद जाहीर केलेली होती, त्या संदर्भात शहरातील एक छोटासा आढावा आम्ही तुम्हाला या ठिकाणी सादर केलेला आहे.